ओव्हरहँग बीम नंतर आता आपण नेक्स्ट टाईप स्टार्ट करणार आहोत आणि नेक्स्ट टाईपमध्ये आपण बघणार आहे हिंज आणि रोलर सपोर्टेड बीम. ठीक आहे, त्यासाठी बेसिकली 3 केसेस आहेत. या 3 केसेस तुम्हाला माहिती असणं फार महत्त्वाचं आहे, तरच तुम्ही हिंज आणि रोलर सपोर्टचे क्वेश्चन करू शकता. जास्त कठीण नाही आहे, सिम्पली लक्षात ठेवायला. बघा, एक एक केस बघून घेऊ आपण. पहिली केस काय बघा, तुम्हाला ह्या कंडिशन्स लक्षात ठेवाव्याच लागतील, ऑप्शन नाही दुसरं. बघा, फर्स्ट केस काय आहे की एक बीम आहे, बीमच्या एक एंडला आपण हिंज सपोर्ट कनेक्ट केलेला आहे, एक एंडला रोलर सपोर्ट आहे आणि जे लोड पॉईंट लोड आहेत ते सगळे व्हर्टिकल आहेत. ठीक आहे, पहिली केस एक हिंज, एक रोलर, 2 पॉईंट लोड, 2, 3, 4 कितीही राहू शकतात. ठीक आहे, ना जर एक हिंज सपोर्ट आहे, एक रोलर सपोर्ट आहे, तर याचं एक्झॅक्टली सगळ्यांचा पॉईंट लोडमध्ये कन्वर्जन केल्यानंतर कसं दिसणार आहे किंवा याचं सिम्प्लिफिकेशन कसं येतं बघा. हिंज सपोर्ट आहे, रोलर सपोर्ट आहे, दोन्ही नॉर्मल होते, कोणीही इन्क्लाइंड नाही आहे, ना फोर्स इन्क्लाइंड आहे, ना हिंज सपोर्ट इन्क्लाइंड आहे, ना रोलर इन्क्लाइंड आहे, सगळे नॉर्मल आहेत, सगळे प्लेनला प्लेनसोबत आहेत, बीमच्या पॅरलल आहेत सगळे. तर मग एक रिॲक्शन हिंजची, एक रिॲक्शन रोलर सपोर्टची आणि पॉईंट लोड ॲज इट इज. एक रोलर सपोर्टची रिॲक्शन भेटली, एक हिंज सपोर्टची रिॲक्शन भेटली, दॅट्स इट. एवढंच चेंज आहे, बाकी काहीच नाही झालं आहे. ॲक्च्युली पहिले हिंज बघताना मी तुम्हाला सांगितलं होतं की हिंजला काय भेटते, इन्क्लाइंड रिॲक्शन भेटते, पण ती कधी भेटते त्यासाठी कंडिशन्स वेगळ्या आहेत. या 2 कंडिशन आहेत बघा की हिंज इन्क्लाइंड होऊन जातं. या ठिकाणी हिंजला एक सिम्पल सपोर्टसारखी रिॲक्शन भेटणार आहे. इथे केस 2मध्ये बघा, आता चेंज का झालं यामध्ये आणि यामध्ये. हिंज ॲज इट इज, 2 पॉईंट लोड दाखवले ॲज इट इज, पण इथे रोलर जो होता तो बीमला पॅरलल होता है ना, रोलरचा प्लेन आणि बीम पॅरलल होते. या ठिकाणी रोलर इन्क्लाइंड होऊन गेला. किती अँगलने, तर थीटा इतक्या अँगलने रोलर सपोर्ट काय झाला आहे आता, इन्क्लाइंड आहे. या केसमध्ये चेंज काय झालं आहे, रोलर जो इन्क्लाइंड आहे त्याची मी पहिले पण सांगितलं होतं की रोलर कसाही राहिला, रोलर असा राहिला तर रिॲक्शन या पद्धतीने भेटेल. रोलर जर इन्क्लाइंड झाला तर रिॲक्शन अशी भेटेल. रिॲक्शन कशी जाते रोलरमध्ये कायम रिॲक्शन परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ दी रोलर राहते. या लाईनला कायम परपेंडिक्युलर. इथं या केसमध्ये आपला रोलर कसा आहे, या पद्धतीचा, इथे रोलर आहे, तर आपल्याला रिॲक्शन जी भेटेल ती कशी भेटणार आहे, या पद्धतीची. रिॲक्शन इन्क्लाइंड राहील. चला ठीक आहे, मग रोलर इन्क्लाइंड झाल्यामुळे हिंजला सुद्धा जी रिॲक्शन भेटते ती कशी होऊन गेली, इन्क्लाइंड. आणि त्याचे 2 कंपोनंट तयार झाले. कोणकोणते, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि एक व्हर्टिकल कंपोनंट. हॉरिझॉन्टल कंपोनंटला आपण नाव दिलं आहे RH, व्हर्टिकलला नाव दिलं आहे RV. पॉईंट लोड ॲज इट इज राहतील, त्यांच्यामध्ये काही फरक पडणार नाही आहे. इथे अँगल जो थीटा होता, ठीक आहे, तर ही जी रिॲक्शन भेटते, आता हा अँगल थीटा होता ना, तर ही जी रिॲक्शन भेटते याचा हॉरिझॉन्टलसोबतचा जो अँगल राहतो तो किती राहतो, 90 मायनस थीटा. इथं लिहिलं आहे बघा, हा अँगल थीटा होता, तर इथं हॉरिझॉन्टलसोबतचा अँगल किती राहतो, 90 मायनस थीटा इतका राहतो. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक, हे जे 3 केसेस राहतील या तुमच्या नोटबुकमध्ये एकदम व्यवस्थित लिहून घ्या आणि यांना पाठ करायचंच आहे आपल्याला. ठीक, तिसरी केस काय बघा, हिंज नॉर्मल आहे, रोलर पण नॉर्मल आहे, पण आता जो फोर्स आहे इथं सगळ्या दोन्ही केसमध्ये फोर्सेस कसे होते, व्हर्टिकल होते. इथं एक फोर्स इन्क्लाइंड होऊन गेला. फोर्स इन्क्लाइंड झाला तर रोलर ॲज इट इज आहे, रोलरमध्ये काही नाही झालं आहे, पण हिंज काय होऊन गेलेला आहे, इन्क्लाइंड. आणि हा जो फोर्स इन्क्लाइंड झाला होता याचे 2 कंपोनंट. फोर्स जो इन्क्लाइंड आहे तो किती अँगलने, अल्फा, तर त्याचे 2 कंपोनंट तयार होतील, एक हॉरिझॉन्टल कंपोनंट आणि एक व्हर्टिकल कंपोनंट, जसे आपण नॉर्मली करत आलो आहे. अँगल कोणासोबत माहिती आहे, हॉरिझॉन्टलसोबत, म्हणून हॉरिझॉन्टल कंपोनंट येईल कॉस आणि व्हर्टिकल कंपोनंट येईल साईन. तर यांना परत एकदा मी रिपीट करून द्यायचं बघा. ओके, सो परत एकदा आपण रिपीट करून घेऊया. तर रिपीट करताना बघा, पहिली केस काय आहे, सगळं काही सिम्पल आहे, तर त्या केसमध्ये सगळे पॉईंट लोड होत आहे. सेकंड केसमध्ये काय झालं की हिंज नॉर्मल आहे, फोर्सेस नॉर्मल आहे, तर रोलर इन्क्लाइंड झाला. रोलर इन्क्लाइंड झाला म्हणून रोलरची रिॲक्शन इन्क्लाइंड झाली आणि हिंज पण इन्क्लाइंड झालं. तिसऱ्या केसमध्ये रोलर नॉर्मल होतं, हिंज पण नॉर्मल आहे, पण फोर्स इन्क्लाइंड होऊन गेला आणि फोर्स इन्क्लाइंड झाल्यामुळे हिंज इन्क्लाइंड झालेलं आहे. बस एवढाच फरक आहे. हे तीन तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्याच्यावर आपण बेस्ट न्यूमेरिकल्स आता बघू.